रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत एकनाथी भागवत अध्याय पहिला यातील ओवी क्रमांक 1 ते 100 आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये ऐकल्या आहेत. आता आपण त्यापुढील म्हणजेच 101 ते 200 पर्यंत आज ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. अर्थासहित मी ते सांगणार आहे. तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की पुढील व्हिडिओ मिळवण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल बटनवरती क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन त्वरित तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सगळ्यात आधी मिळेल. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मग चला जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. एकनाथी भागवत अध्याय पहिला. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांती शांती. आता आपण ओवी क्रमांक 101 बघूया. हे स्तुती की निरूपण ग्रंथपीठ की ब्रह्मज्ञान साहित्य की समाधान संज्ञा ही जान कळेना. ही स्तुती की विषय प्रतिपादन, ही ग्रंथाची प्रस्तावना की ब्रह्मज्ञान, हे साहित्यशास्त्र की समाधान, हे काय आहे हेच समजत नाही. तुझा बोलूची एक एकू सोलिव विवेकाचा विवेकू तो संतोषासी शंतोखू अत्यंतिकू उपजवी. तुझा एक एक शब्द म्हणजे सोलिव विवेकाचा विवेक आहे. तो संतोषालाच अपरिमित संतोष उत्पन्न करतो. तुझेनी मुखे जे जे निघे ते संत हृदयी साचची लागे. मुमुक्षु सारंगाची पालिंगे रुंजी निजांगे करीतील. तुझ्या मुखातून जे जे निघते ते ते संतांच्या हृदयाला बरोबर पटते. मुमुक्षुरूप भ्रमराचे कळप यावर गुंजारवरच करीत राहतील. ग्रंथारंभू पडला चोख मुक्त मुमुक्षु इतर लोक श्रवणा मात्रेची देख निजात्म सुख पावती. ग्रंथाचा आरंभ सुंदर वाटल्यामुळे मुक्त मुमुक्षु साधक आणि बद्ध लोकही केवळ श्रवणानेच स्वरूप सुखाचा अनुभव घेतील. येणे वचनामृत तुषारे ग्रंथभूमिका विवेका अंकुरे अंकुसरली एकसरे फळभारे सफलित. या वचनामृताच्या तुषाराने ग्रंथरूप भूमी विवेकांच्या अंकुरांनी एकसारखी भरून गेली आणि 30 फळे येऊन ती सुफलित झाली. की निर्जीवा जीवू आला ना तरी सिद्धा सिद्धीला भू झाला. की निज वैभवे आपुला प्रियो मिनला पतिव्रते. किंवा निर्जीवालाच जीव आला अथवा सिद्धीला सिद्धीची प्राप्ती झाली. अगर पतिव्रतेला पती आपल्या वैभवासह वर्तमान प्राप्त झाला. तैसेनी हरुषानंदे जी जी म्हणितले स्वानंदे तुमचे पाद प्रसादे करीन विनोदे ग्रंथार्थू. अशा रीतीच्या हर्षभराने मोठ्या आनंदाने मी म्हटले की महाराज ठीक आहे, तुमच्या चरण कृपा प्रसादे करून ग्रंथाचा अर्थ सहज रीतीने आनंदाने करीन. श्रीराम प्रताप दृष्टी शिळा तरती सागरा पोटी की वशिष्ठ वचनासाठी तपेशाटी रविमंडळी. सेतुबंधन समयी श्री रामचंद्रांच्या दृष्टी प्रतापानेच समुद्रावर शिळा तरल्या किंवा वशिष्ठांच्या आज्ञेवरून सूर्यमंडळाच्या ठिकाणी छाटीच प्रकाशमान झाली. की याज्ञवल्कीच्या मंत्राक्षदा शुष्क काष्टांस पल्लवता. की धर्मेश्वानुसरता केला सर्वथा स्वर्गलोकी.
किंवा याज्ञवल्क्य ऋषींच्या मंत्र अक्षदांनी सुकलेल्या काष्टालाही उत्तम पल्लव फुटले, किंवा श्वानासही धर्मराजाने स्वर्गवासास पात्र केले. तैसे माझिनी नावे ग्रंथ होती सुहावे, आज्ञा प्रताप गौरवे गुरुवैभवे सार्थकू. त्याप्रमाणे माझ्या नावाने ग्रंथ प्रसिद्ध होणे हे गुरूंच्या आज्ञा प्रतापाचे आणि वैभवाचे द्योतक आहे. घटित एका आणि एकादशे, राशी नक्षत्र एकची असे. त्या एका माझी जे पूर्ण दिसे, ते दशदशांशे चढे अधिक. एका व एकादश यांच्या आद्य अक्षरावरून घटित पाहिले असता राशी नक्षत्र एकच असते, पण त्या एकामध्ये जेव्हा पूर्ण दिसते तेव्हा त्याची किंमत 10 पटीने अधिक चढते. माघा पुढा एक एक कीजे, त्या नाव एकादशू म्हणिजे. तरी एका एक पणची सहजे, आले निजबोधे ग्रंथार्थे. एकावर एक ठेवला म्हणजे त्याला 11 म्हणतात. म्हणून एकालाही एकापणाने सहजच ग्रंथ करण्याचे स्फुरण आले आहे. तेथे देखणेची करुणी देखणे, अवघेची निर्धारुनी मने. त्यावरी एका जनार्दने, टीका करणे सार्थक. तेथे देखणे आहे तेच देखणे करून सारेच मनाने एक समजतो. आणखी त्यावर गुरु जनार्दन एकनाथास टीकाकार बनवून त्याचे सार्थक करीत आहे. पाहोनी दशमाचा प्रांतू, एकादशाचा उदयांतू. एकादशावरी जगन्नाथू, ग्रंथार्थू आरंभी. दशम स्कंदातील भाग पाहून एकादश स्कंदाच्या प्रारंभापूर्वी एकादश स्कंदांवर जगन्नाथच ग्रंथाचा आरंभ करीत आहे. म्हणून एकादशाची टीका, एकादशीस करी एका. ते एकापणाची सुखा, फळेल देखा एकत्वे. म्हणून एकादश स्कंदावरची ही टीका एकादशीलाच एका म्हणजे एकनाथ करीत आहे. त्यामुळे ती एकापणाची सुखाला एकत्वाने प्राप्त होईल. आता वंदू महाकवी, व्यास वाल्मिक भार्गवी. जया ते उशना कवी, पुराण गौरवी बोलीजे. आता व्यास वाल्मिकी भार्गव ज्याचा पुराणांतरी उशना कवी म्हणून गौरव केला आहे, त्या महाकवींना वंदन करीतो. तिही आपुलिये व्युत्पत्ती, वाढवावी माझी मती. हेची करीतसे विनंती, ग्रंथ समाप्ती न्यावया. त्यांनी आपल्या ज्ञानाने माझ्या बुद्धीची वृद्धी करावी, अशी त्यांना ग्रंथ संपूर्ण होण्याकरिता विनंती करतो. वंदू आचार्य शंकरू, जो ग्रंथार्थ विवेक चतुरू. सारुनी कर्मठतेचा विचारू, प्रभो दीन करू प्रकाशिला. तसेच ग्रंथाचा अर्थ करण्याविषयी महाचतुर अशा श्री शंकराचार्यांनाही नमस्कार करतो, कारण त्यांनी कर्मठपणाचा विचार बाजूला सारून ज्ञानसूर्याचा म्हणजेच ज्ञानमार्गाचा पृथ्वीवर प्रकाश पाडला. आता वंदू श्रीधर, जो भागवत व्याख्याता सधर. जयाची टीका पाहता अपार, अर्थसाचार पै लाभे. आता भागवत टीकाकार श्रेष्ठ श्रीधर, ज्याच्या टीकेमध्ये अपार अर्थ भरला आहे, त्याला नमस्कार करतो. इतरही टीकाकार, काव्य करते विवेक चतुर. त्यांचे चरणी नमस्कार, ग्रंथा सादरतीही हो आवे. याशिवाय इतर टीकाकार, काव्य करते व विवेक चतुर असतील, त्यांच्या चरणीही नमस्कार करून ग्रंथ श्रवण करण्याला सादर होण्याविषयी विनंती करतो. वंदू प्राकृत कवीश्वर, निवृत्ती प्रमुख ज्ञानेश्वर. नामदेव चांगदेव वटेश्वर, ज्यांचे भाग्य थोर गुरुकृपा. आता निवृत्तीनाथ प्रमुख ज्ञानेश्वर नामदेव वटेश्वर, ज्यांचे गुरुकृपेचे भाग्य थोर आहे, अशा प्राकृत कवी श्रेष्ठांनाही वंदन करू. जयांचे ग्रंथ पाहता ज्ञान होय प्राकृता.
तयांचे चरणी माथा निजात्मता निज भावे. ज्यांचे ग्रंथ अवलोकन केले असता प्राकृत जनांना सुद्धा ज्ञानप्राप्ती होते, त्यांच्या चरणांवरही एकात्म भावाने व अनन्य भक्तीने मस्तक ठेवितो. संस्कृत ग्रंथ करते ते महाकवी, मा प्राकृती काय उणीवी. नवी जुनी म्हणावी कैसेनी केवी सुवर्ण सुमने. संस्कृत ग्रंथ करते ते महाकवी म्हणावे आणि प्राकृत ग्रंथ करते लघुकवी गणावे असे का बरे? सोन्याच्या फुलांमध्ये अमुक नवी व अमुक जुनी असे कसे पाहता येईल? कपिलेचे म्हणावे क्षीर, मा इतरांचे ते काय नीर. वर्णस्वादे एकची मधुर, दिसे साचार सारिखे. कपिला गायीचे ते दूध आणि इतर गायीचे काय पाणी? वास्तविक दोन्ही प्रकारचे दूध रंगाने व रुचीने सारखेच मधुर असते. जे पाविजे संस्कृत अर्थे, तेची लाभे प्राकृते. तरी न म्हणावया येथे, विषमची ते काळी. त्याप्रमाणे संस्कृत अर्थाने जे समजते तेच मराठी भाषेनेही कळते. मग ही मराठी भाषाच न मानण्याजोगी अडचण काय आहे? का निरंजनी बसला राव, तरी तोची सेवका पावन ठावो. तेथे सेवेसी न वचता पाहा हो, दंडीराव निजभृत्या. राजा जाऊन अरण्यात बसला तर त्याच्या सेवकालाही तीच जागा पवित्र होय. तेथे सेवक त्याच्या सेवेला जर न जातील तर तो त्यांना दंड करील. का दुबळी आणि समर्थ दोहीस राये घातले हात, तरी दोघीसीही तेथ सहजे होत समसाम्य. किंवा एक गरिबाची मुलगी व एक श्रीमंताची मुलगी अशा दोन मुलींशी राजाने लग्न केले तर सहजच दोघींची तेथे बरोबरीच होते. देशभाषा वैभवे प्रपंच पदार्थी पाल टली नावे, परिरामकृष्णादी नामा नव्हे भाषा वैभवे पालटू. देशभाषा परत्वे प्रपंचातील पदार्थाची नांचे पालटतात, परंतु रामकृष्णादी जी विशेष नामे आहेत ती काही भाषा भिन्नत्वामुळे पालटत नाही. संस्कृतवाणी देवे केली, तरी प्राकृत काय चोरापासून झाली. असो तू या अभिमान भुली, वृथा बोली काय काज. संस्कृत भाषा मात्र देवाने केली आणि मराठी भाषा काय चोरांपासून निघाली. हे सारे अभिमानाचे भ्रम एका बाजूस राहू द्यात. उगीच वायफळ बोलण्यात काय होईल? आता संस्कृता किंवा प्राकृता भाषा झाली जे हरिकथा, ते पावनची तत्वता सत्य सर्वथा मानली. तात्पर्य, संस्कृत भाषेत असो किंवा मराठी भाषेत असो, हरिकथा ही पावनच आहे अशी सर्वजण मान्यता देतील. वंदू भानुदास आता, जो का पितामहाचा पिता, ज्याचेनी वंश भगवंता, झाला सर्वथा प्रियकर. आता माझ्या पितामहाचा पिता असा जो भानुदास, त्याला वंदन करूया, कारण त्याच्या योगानेच हा आमचा वंश त्या भगवंताला सर्वतोपरी प्रिय झाला आहे. जेने बाळपणी आकळिला भानू, स्वये झाला चिद्भानू. जिंतोनी माना अभिमानू, भगवत पावनू स्वये झाला. ज्याने लहानपणीच सूर्याला स्वाधीन करून घेतले व स्वतः चित्सूर्य बनला, तसेच मान अभिमान सोडून स्वतः भगवंताकडून पावन झाला. जयाजी पदबंध प्राप्ती, पाहो आली श्री विठ्ठल मूर्ती. कानी कुंडले जगज्योती, करिता राती देखिला. ज्याची पदबंध प्राप्ती पहावयाला प्रत्यक्ष श्री विठ्ठलाची मूर्ती आली होती, ते दैदिप्यमान कुंडले कानात झळकल्यामुळे रात्री दृष्टीस पडली. तया भानुदासाचा चक्रपाणी, तयाचाही सूत क्षणी. तया सूर्यनाम ठेवूनी, निजी निज होऊनी भानुदास ठेला. त्या भानुदासाचा पुत्र चक्रपाणी, त्यालाही सुलक्षण पुत्र झाला. त्याचे नाव सूर्य ठेवून भानुदास निवर्तला.
तया सूर्यप्रभात प्रताप किरणी माते प्रसवली रुक्मिणी म्हणून रुक्माई जननी आम्हाला गुणी साचची। त्या सूर्याच्या तेजाच्या किरणांनी मला रुक्मिणी प्रसवली म्हणून रुक्माई ही आमची खरोखरची माता होय। हे ग्रंथारंभ काळा वंदिली पूर्वजमाळा धन्य निज भाग्यची लीळा आलो वैष्णव कुळा जन्मोनी। ग्रंथारंभकाली पूर्वजांच्या मालिकेला मी अभिवंदन केले, अशा वैष्णव कुलात मी जन्मास आलो, हे माझे मोठे भाग्य होय। ते वैष्णवकुळी कुळ नायक नारद प्रल्हाद सनकादिक उद्धव अक्रूर श्री शुक वशिष्ठादिक निज भक्त। ह्या वैष्णव कुळामध्येच नारद प्रल्हाद सनकादिक उद्धव अक्रूर श्री शुक वशिष्ठ इत्यादी परमेश्वराचे मोठमोठे भक्त होऊन सर्व जगाला भूषणभूत झाले आहेत। ते वैष्णव सकळ ग्रंथार्थी अवधानशीळ म्हणून वैष्णव कुळ माळ वंदिली सकळ ग्रंथार्थी। ते सारे वैष्णव ग्रंथार्थाकडे अवधान देणारे आहेत, म्हणून साऱ्या वैष्पाव वंशातील मालिकेलाही मी ग्रंथारंभी वंदन केले। उपजलो ज्याची गोत्रा नमन त्या विश्वामित्रा जो का प्रति सृष्टीचा धात्रा गायत्री मंत्रा महत्व। आता ज्याच्या गोत्रामध्ये मी उत्पत्त झालो त्या विश्वामित्रालाही नमस्कार करतो। तो प्रतिसृष्टी करणारा केवळ ब्रह्मदेव असून गायत्री मंत्राला त्याच्या योगाने महत्त्व प्राप्त झाले आहे। जो उपनिषद विवेकी तो वंदिला याज्ञवल्की जो कविवर्त व्याते पोखी कृपा पियुखी वर्षोनी। उपनिषदांचे विवेचन करणारा जो याज्ञवल्क्य ऋषी त्याला वंदन करतो, जो कृपामृताचा वर्षाव करून कवीच्या कर्तव्याला पुष्टी देतो। नमन भूतमात्रा अशेखा तेने विश्वभरू जाहला सखा म्हणून ग्रंथारंभू देखा आला नेटका संमता। आता यच्च यावत प्राणीमात्रांनाही नमस्कार करतो, कारण त्यांच्यामुळेच परमेश्वराशी सख्य घडले आणि म्हणूनच हा ग्रंथारंभ उत्तम रीतीने पार पाडला। आता नमो दत्तात्रेया जो का आचार्याचा आचार्या तेने प्रवर्तिले ग्रंथकार्या अर्थवावया निजबोधू। आता जो गुरूंचाही गुरु ज्याने आपला बोध विशद करण्यासाठी ग्रंथ करावयाची स्फूर्ती दिली त्या दत्तात्रेयाला नमस्कार करतो। तो शब्दा ते दावितू अर्थू अर्थे प्रकाशितू मग वक्तेपणाची मातू स्वये वदवितू यथार्थ। तोच शब्द दाखवून देतो, अर्थाने अर्थ मनात भरवितो आणि मग वक्तेपणाही स्वतःच देऊन बोलवितो। तो म्हणे श्री भागवत ते भगवंताचे हृदयगत त्यासीची होय प्राप्त ज्याचे निरंतर चित्त भगवंती। तो म्हणतो की श्रीमद भागवत हे भगवंताचे हृदयगत आहे, ज्याचे चित्त निरंतर भगवंताच्या ठायी असेल त्यालाच ते प्राप्त होईल। ते हे ज्ञान कल्पादी चतुर्श्लोक पदबंधी उपदेशिला सद्बुद्धी निजात्मबोधी विद्धिता। हे कल्पाच्याही पूर्वीचे ज्ञान 4 श्लोकांनी भगवंताने निजात्मबोध करून देण्यासाठी बुद्धिमान अशा ब्रह्मदेवास उपदेशिले। नवलतयाचा सद्भाव शब्दमात्रे झाला अनुभव बाप सद्गुरु कृपा पहा हो केला निसंदेहो परमेष्टी। ज्याचा सद्भाव आश्चर्य करण्यासारखाच आहे, कारण शब्दमात्रानेच ऐकता सांगता क्षणीच त्याला अनुभव आला। सद्गुरु कृपेची थोरवी काय हो सांगावी, तिने ब्रह्मदेवाला तत्काल निसंदेह करून टाकले। तो चतुर्श्लोकीचा बोधू गुरु मार्गे आला शुद्धू
तेने उपदेशिला नारदू अति प्रबुद्धू भावार्थी. तो 4 श्लोकात्मक उपदेश गुरु परंपरेने जशाच्या तसा चालत आला. ब्रह्मदेवाने अत्यंत बुद्धिमान व भक्तिमान मानसपुत्र जो नारद त्याला उपदेश केला. तेने नारदू निवाला अवघा अर्थमयची झाला. पूर्ण परमानंदे धाला नाचो लागला निज बोधे. तेने करून नारद तृप्त होऊन तो नखशिखांत अर्थमयच होऊन गेला, पण पूर्ण परम आनंदाने तृप्त होऊन तो नाचू लागला. तो ब्रह्मा विना वाहतू ब्रह्मपदे गीती गातू. तेने ब्रह्मानंदे नाचतू विचरे डुलतू भूतळी. तो ब्रह्मा विना खांद्यावर टाकून ब्रह्मास अनुलक्षून गीत गात गात त्या ब्रह्मानंदाच्या भरात नाचत डुलत भूमंडळावर आला. तो आला सरस्वती तीरा तव देखिले व्यास ऋषीश्वरा. जो संशयाची आपुरा अति दुर्धरा माझी पडिला. आणि सरस्वतीच्या तीरावर उतरला. तो तेथे व्यास ऋषीश्वर त्यांच्या दृष्टीस पडला. ते अत्यंत दुर्धर अशा संशयाच्या पुरामध्ये गटकळ्या खात होते. वेदार्थ सकळ पुराण व्यासे केले निर्माण. परी तो न पवेची आपण निज समाधान स्वहिताचे. व्यासांनी वेदार्थयुक्त सारी पुराणे रचली, पण त्यांचे स्वतःचे व्हावे तसे समाधान म्हणून झाले नाही. तो संशय समुद्रा आणतू पुढोनी होता बुडतू. तेथे पावला ब्रह्मसुतू नाभी म्हणतू कृपाळू. ते संशय समुद्रात पडून बुडत होते. इतक्यात तेथे कृपाळू नारद मुनी जाऊन त्यांनी त्यास आपण मुळीच भिवू नका असे आश्वासन दिले. तेने एकांती नेऊनी देख व्यासासी केला एकमुख. मग दाविले 4 श्लोक भवमोचक निर्दुष्ट. त्यांनी व्यासांना एकांतात नेऊन एक मुख केले आणि मग संसार छेदक असे ते उत्तम 4 श्लोक त्यांना दाखविले. ते सूर्या ते न दाखवूनी गगना तेही चोरुनी. काना ते परते सारुनी ठेला उपदोषुनी निजबोधू. ते सूर्याला न दाखविता आकाशाला सुद्धा चोरून कानांपासूनही दूर करून त्यांनी आत्मबोधाचा उपदेश केला. ते नारदाचे वचन करीत संशयाचे दहन. तव व्यासाशी समाधान स्वसुखे पूर्ण हो सरले. त्या नारदाच्या भाषणाने व्यासांच्या संशयाचे छेदन झाले. तेव्हा त्यांच्या मनास पूर्व स्वसुखाचे समाधान प्राप्त झाले. मग श्री व्यासे आपण भागवत दशलक्षण शुकासी उपदेशिले जान निजबोधे पूर्ण सार्थक. त्यानंतर स्वतः श्री व्यासांनी दशलक्षण भागवताचा शुकाला उपदेश करून आपल्या आत्मबोधाचे पूर्ण सार्थक केले. इतर पुराणे पंचलक्षणात्मक व भागवत दशलक्षणात्मक आहे. ती लक्षणे अशी: सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतरे, ईशानुकथन, निरोध, मुक्ती आणि आश्रय. तेने शुकही सुखावला परमानंदे निवाला. मग समाधीस्थ राहिला निश्चळ ठेला निज शांती. तेने करून शुकालाही आनंद झाला, तोही परमानंदाने तृप्त झाला. तो समाधीस्थ राहून आत्मशांतीमध्येच निश्चळ होऊन बसला. तेथे स्वभाची जाना समाधी आली समाधाना. मग परीक्षितीची या ब्रह्मज्ञाना अवचटे जाना तो आला. त्यामुळे समाधीलाच साहजिक समाधान प्राप्त झाले. मग तशा स्थितीत परीक्षितीला ब्रह्मज्ञान सांगण्याकरिता तो अकस्मात त्यांच्या येथे आला. पहावया परीक्षितीचा अधिकारू तव कलीसी केला तेने मारू. तरी धर्माहुनी दिसे थोरू अधिकारू पैयाचा. परीक्षितीचा अधिकार पहावा तर त्याने कलीलाच बांधून ठेवलेले होते. त्याचा अधिकार धर्माहूनही थोर आहे असे प्रत्ययास येत होते.
कृष्णो असता धर्म जियाला, पाठी कली भेने तो पळाला, परी हा कली निग्रहुनी ठेला, धर्माहुनी भला धैर्य अधिक. कारण श्रीकृष्ण भूलोकावर असेपर्यंत धर्मराजा राहिला होता व कृष्ण निजधामाला गेल्यानंतर तो कलीच्या भयाने पळाला. पण परीक्षिती कलीलाही दाबून ठेवून राज्य करीत असे, अर्थात धर्माहूनही तो अधिक धैर्यवान होता. अर्जुन वीर्य परंपरा निर्व्यंग, सुभद्रा माता महीच गर्भलिंग, तो अधिकार रत्न उपलिंग, ज्यासी रक्षिता श्रीरंग गर्भी झाला. तो अर्जुनाच्या निर्व्यंग अशा वीर्य परंपरेने उत्पन्न झालेला होता. कृष्ण भगिनी सुभद्रा आजीबाईचा तो नातो. त्याचा पिंड म्हणजेच अधिकाराचे केवळ रत्न होय, कारण त्याचे रक्षण गर्भामध्येही साक्षात श्रीकृष्णांनी केले होते. गर्भीच असता ज्याच्या भेने, स्पर्शू न शके शस्त्र द्रोण्य, त्याच्या अधिकार पूर्ण सांगावया कोण समर्थ. जो गर्भात असतानाच ज्याच्या भयाने अश्वत्थाम्याचे शस्त्र आत शिरू शकले नाही, त्याचा पूर्ण अधिकार सांगावयाला कोण समर्थ आहे. जेने रक्षिले गर्भाप्रती, तया परीक्षी सर्वाभूती, या लागी नावे परीक्षिती अगाध स्थिती नावाची. ज्याने गर्भामध्ये आपले संरक्षण केले तो परमेश्वर प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये आहे असे तो परीक्षण करीत होता, म्हणूनच त्याचे नाव परीक्षिती असे ठेवले होते. हा नावाचा महिमा किती अगाध आहे पहा. तो अभिमन्यूचा परीक्षिती, उपजला पावन करीत क्षिती, ज्याचेनी भागवताची ख्याती, घातली त्रिजगती परमार्थ पवे. तो अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती पृथ्वीचा उद्धार करण्याकरिता जन्माला आला होता. त्यामुळेच त्रिभुवनाला श्रीमद भागवताची परमार्थ रूप पाणपोई निर्माण झालेली प्रसिद्ध आहे. अंगी वैराग्य विवेकू, ब्रह्मा लागी त्यद्योदकू, तया देखुनी श्री शुकू, आत्यंतिकू सुखावला. अंगामध्ये वैराग्य आणि विवेक, ब्रह्मप्राप्तीसाठी सर्वस्वावर उदक सोडलेले अशा त्या परीक्षितेला पाहून श्री शुकाला अत्यंत आनंद झाला. बाप कोपू ब्राह्मणाचा, शापे अधिकारू ब्रह्मज्ञानाचा, तयाच्या चरणी काया वाचा, निजभावा नमस्कारू. ब्राह्मणांचा राग फार विचित्र. त्यांनी शापाच्या योगे ब्रह्मज्ञानाचा अधिकार परीक्षितीला दिला. अशांच्या चरणी काया वाचा मने करून भक्तिभावाने नमस्कार असो. ब्रह्माहुनी ब्राह्मण थोरू, हे मीच काय फार करू, परी हृदयी अद्यापि श्रीधरू, चरण अलंकारू मिरवितू. ब्रह्माहूनही ब्राह्मण श्रेष्ठ आहेत याविषयी मीच फार काय सांगावे, पण साक्षात श्री विष्णूही हृदयावर श्री वत्सलांचन अद्यापि मिरवितात. मनोनी ब्रह्माचा देव ब्राह्मणू, हा सत्य माझा पणू, या लागी वेदरूपे नारायणू, उदरा येऊनी वाढविला. म्हणून ब्राह्मण हा ब्रह्माचाही देव होय, हा माझा सिद्धांत अगदी खरा आहे. म्हणूनच नारायण वेदरूपाने ब्राह्मणाच्या पोटी येऊन वृद्धिंगत झाला. मनोनी ब्राह्मण भूदेव, हे ब्रह्मीचे निजावेव, येथे न भजती ते मंद दैव, अति निर्दैव अभाग्य. म्हणून ब्राह्मण हे पृथ्वीवरचे देव होत, हे साक्षात परब्रह्माचे अवयव आहेत. असे असता त्यांना भजत नाही ते दुर्दैवी व अत्यंत कपाळकरंटे होत. ब्राह्मण प्रतापाचा नवलाओ, तिही आज्ञाधारकू केला देव, प्रतिमा प्रतिष्ठेशी पहा हो, प्रकटे आविर्भाव मंत्र मात्रे. ब्राह्मणांचे सामर्थ्य काही विलक्षण आहे. त्यांनी देवाला आपला आज्ञाधारक करून ठेवले आहे. अहो, मूर्तीची प्रतिष्ठा करताना त्यांच्या केवळ मंत्रानेच तिच्या ठायी देवांश प्रगट होतो.
तव संत म्हणती काय पहावे, जे स्तवनी रचिसी भावे. तेथे प्रमेय काढीसी नित्य नवे, साहित्य लागवे साचार. तेव्हा संत म्हणाले, काय सांगावे, तू भक्तीने जे जे स्तवन करतोस त्यामध्ये खरोखर साहित्याचे आणि चातुर्याचे नवे नवे सिद्धांत काढतोस. गणेशू आणि सरस्वती बैसविली ब्रह्मपंक्ती, तैशीच संत स्तवनी स्तुती. ऐक्यवृत्ती बदलासी, गणपती आणि सरस्वती ही तू एका ब्रह्मपंक्तीलाच बसवलीस. त्याचप्रमाणे संत वर्णनामध्ये स्तुतीच्या रूपाने एकात्मता प्रगट केलीस. पाठी कुल आणि कुल दैवता, स्तवनी वदलासी जे कथा. ते ऐकतांची चित्त चिंता, विसरे सर्वथा श्रवणेची. नंतर कुल आणि कुलदेवता यांच्या वर्णनामध्ये जी कथा सांगितलीस ती ऐकून तिच्या श्रवणाने चित्ताला चिंतेचा निखालस विसर पडला. जो सद्भावे संत चरणी, तोची भाव ब्राह्मणी. सुखी केले गुरु स्तवनी, धन्यवानी पै तुझी. जो सद्भाव संत चरणी तोच ब्राह्मणांच्या ठिकाणी. गुरुस्तवनानेही संतांना तू संतुष्ट केलेस, तेव्हा तुझी वाणी धन्य होय. तरी तुझेनी मुखे श्री जनार्दन, स्वये वदता हे आपण. हे बोलताची खून कळली संपूर्ण आम्हासी. तुझ्या मुखाने तुझा गुरु जनार्दन स्वतः आपणच बोलत आहे. तुझ्या तोंडातून शब्द बाहेर पडताच ही सारी खून आम्हाला पटली. चढत प्रमेयाचे भरते, ते नावेक आवरोनी चित्ते. पुढील कथा निरूपणाते, करी निश्चिते आरोहण. तुला प्रेमाचे भरते आले आहे, पण विवेकाने थोडे आवरून धरून पुढील कथा सांगावयाचा निश्चय करून सुरुवात कर. विसरलो होतो हा भाव, परी भला दिदला आठवो. याची लागी सद्भाव, तुमचे चरणी पहाव ठेविला. ही गोष्ट मी विसरलोच होतो, पण बरी आठवण केलीत. याकरिताच मी तुमच्या चरणांवर पूर्ण भरोसा ठेवलेला आहे. पुणे देखाल जे जे जेथे, ते ते करावे पुरते. सज्जनां माझी सरते, करावे माते ग्रंथार्थ सिद्धी. जेथे काही कमी आहे असे वाटेल तेथे ते आपण पूर्ण करावे. ग्रंथार्थाची सिद्धी करून सज्जनांमध्ये मला मान्यता द्यावी. ते म्हणती भला रे भला नेटका, बरवी ही आया आली ग्रंथपिटिका. आता संस्कृतावरी टीका, कवी पोषका वदे वहिला. ते म्हणाले, शाब्बास रे शाब्बास, ठीक बोलतोस. तर हे कवी पोषका, तुझ्या ग्रंथाचा संदर्भ नीट लागण्याकरिता आता संस्कृतावर टीका करावयाला सुरुवात कर पाहू. याची बोलावरी माझा भाव, ठेवणी पावलो पायांचा ठाव. तरी आज्ञेसारिखा प्रस्ताव, करीन पहा हो कथेचा. ह्याच भाषणावर भक्ती ठेवून मी चरणी लागलो आहे. अहो, आता आपल्या आज्ञेप्रमाणे कथेचा प्रस्ताव करतो पहा. तरी नैमिषारण्या आणतू, शौनकादिकां प्रति मातू. सूत असे सांगतू, गतकथा हृथू अन्वयो. तर नैमिषारण्यामध्ये तू शौनकादिकांना मागील कथा संदर्भ येणेप्रमाणे सांगत आहेस. मागे 10वे स्कंदी जाण, कथा झाली नवलक्षण. आता मोक्षाचे उपलक्षण, सांगे श्रीकृष्ण एकादशी. मागे 10व्या स्कंदामध्ये 9 लक्षणांनी युक्त अशी कथा सांगितली. आता एकादश स्कंदांमध्ये श्रीकृष्ण मोक्षाचे उपलक्षण सांगतात. जो चिदाकाशीचा पूर्णचंद्र, जो योगज्ञान नरेंद्र. तो बोलता झाला शुक योगींद्र, परिसता नरेंद्र परीक्षिती. जो चिदाकाशांतील पूर्णचंद्र, जो योगज्ञानाच्या केवळ मुकुटमणी, तो शुक योगींद्र बोलू लागला व ते श्रवण करता परीक्षिती राजा झाला. तव परीक्षिती म्हणे स्वामी, याची लागी त्यद्दो कमी. तेची कृपा केली तुम्ही, तरी धन्य आम्ही निज भाग्ये.
तो म्हणाला, महाराज, यासाठी मी सर्वस्वावर पाणी सोडले आहे. ते प्राप्त करून देण्यासाठी आपण कृपा केली. माझ्या भाग्यास आता पारावार नाही. अगा हे साचर मोक्ष कथा, ज्यासी मोक्षाची अवस्था. तिही पाव देऊनी मनाचे माथा, रिघावे सर्वता श्रवणा दरी. खरोखर ही मोक्षाची कथा अगाध आहे. ज्यांना मोक्षाची आस्था असेल त्यांनी मनाच्या मस्तकावर पाय देऊन अत्यंत आदराने श्रवण करण्यास तयार व्हावे. भीतरी नेऊनिया कान, कानी द्यावे निज मन. अवधाना करुनी सावधान, कथा अनुसंधान धरावे. कान अंतर्मुख करून त्या कानात आपले मन ठेवावे आणि लक्षाला सावध करून कथेचे अनुसंधान धरावे. बहुती अवतारी अवतरला देव, परी या अवतारीचा नवलाओ. देवा न कळे अभिप्राओ, अगम्य पहावो हरिलीला. देवाने अनेक युगांमध्ये अनेक अवतार धारण केले, पण ह्या अवतारातील चमत्कार काही विशेष आहे. अहो, ह्या हरीची लीला अतर्क्य आहे. तिच्यातील रहस्य देवांना सुद्धा कळत नाही. उपजतांची माये वेगळा, वाढिन्नला स्वये स्वलीळा. बालपणी मुक्तीचा सोहळा, पुतनादी सकळा निजांगे अर्पी. जो उपजताच मायेपासून निराळा होऊन आपणहून आपल्याच लीलेने वाढला. ज्याने लहानपणातच पुतनादिकांना स्वतःच मुक्तीचा सोहळा भोगावयास दिला. मायेसी दाविले विश्वरूप, गोवळा दाविले वैकुंठ दीप. परी गोवळेपणाचे रूप, नेदीच अल्प पालटो. आईला विश्वरूप दाखविले, गोपाळांना वैकुंठ भेट करून दिली, तरी सुद्धा गवळीपणाचे स्वरूप यत्किंचितही पालटू दिले नाही. बाळ बळीयांते मारी, अचाट कृत्ये जगा देखता करी. परी बाळापणा बाहेरी, तिळभरी नवेची. बाळ असताच बलाढ्य लोकांना मारले, जगासमक्ष अचाट कर्मे केली, पण बाळपणाच्या बाहेर तीळ मात्र गेला नाही. ब्रह्म आणि चोरी केरी, देव आणि व्यभिचारी. पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी, हेही परी दाखविली. आपण साक्षात परब्रह्म असता चोरी केली, देव असून व्यभिचार केला, बायका मुले असून ब्रह्मचारी, हाही नमुना दाखविला. अधर्मे वाढविला धर्म, अकर्मे तारिले कर्म. अनेमे नेमिला नेम, अतिनिसीम निदृष्ट. अधर्माने धर्म वाढविला, अकर्मानेच कर्म तारले, अनियमितपणानेच अत्यंत दुर्धर नियमांचे पालन केले. तेने संगेची सोडिला संगू, भोगे वाढविला योगू. त्यागे विन केला त्यागू, अति अव्यंगू निर्दोष. त्याने संगानेच निसंगता संपादन केली, भोगानेच योग वाढविला. त्यागाशिवायच अत्यंत अव्यंग व निर्दोष असा त्याग केला. कर्मटा हो आवया बोधू, कर्मजाड्याचे तोडिले भेदू. भोगा माझी मोक्षपदू, दाविले विशदू प्रकट करुनी. कर्मठ लोकांना बोध व्हावा म्हणूनच कर्मजाड्याचे भेद तोडून टाकले आणि भोगामध्येही मोक्षपद असू शकते हे उघड करून दाखविले. भक्ती भुक्ती मुक्ती, तिन्ही केली एके पंक्ती. काय वाणू याची ख्याती, खाऊनी माती विश्वरूप दावी. भक्ती भुक्ती आणि मुक्ती या तिन्हींनाही एकाच पंक्तीला बसवले. अहो, याची खाती काय सांगावी. याने माती खाऊन विश्वरूप दाखविले. त्याची या परमचरित्रा, तुझ सांगेन परम पवित्रा. परी निजबोधाचा खरा, या अवतारी पुरा पवाडा केला. त्या श्रीकृष्णाचे उत्तम व परम पवित्र चरित्र मी तुला सांगेन. खरोखरच या अवतारामध्ये आत्मबोधाचा पुरा विस्तार केलेला आहे, यात संशय नाही. एकादशाच्या तात्पर्यार्थी संक्षेपे विस्तरे मुक्ती. बोलली से आद्यंती परमात्मस्थिती निजबोधे. एकादश स्कंदाच्या तात्पर्य अर्थामध्ये आदी आणि अंती निजबोधाने कोठे विस्ताराने आणि कोठे संक्षेपाने परमात्मस्थिती म्हणजे मुक्तीच सांगितलेली आहे. तेथे नारदे वसुदेवा प्रती संवादू
निमिजायंती सांगितली कथा संगती संक्षेपस्थिती या नाम। तेथे नारदाने वसुदेवाला निमिजायंत यांच्या संवाद रूपाने कथा संगती सांगितली, ती संक्षेप स्थिती होय। तेची उद्धवाची परमप्रीती नाना दृष्टांते उपपत्ती स्वमुखे बोलिला श्रीपती। ते कथा निश्चिती सविस्तर आणि उद्धवावर अत्यंत प्रेम असल्यामुळे अनेक प्रकारच्या दृष्टांतांनी विशद करून श्रीकृष्णांनी स्वमुखाने जी ज्ञानकथा सांगितली ती विस्तार स्थिती होय। दशमी निरोध लक्षण मागा केले निरूपण जेथे धरा भार अधर्मजन निर्दयी श्रीकृष्ण नाना युक्ती। दशम स्कंदामध्ये पूर्वी निरोधन लक्षण सांगितले, त्यात श्रीकृष्णांनी अनेक युक्त्या योजून अधार्मिक लोकांचा संहार करून पृथ्वीचा भार कमी केला। येथेच 100 ओव्या समाप्त झालेल्या आहेत। आधीच्या 100 ओव्या व्हिडिओमधील आत्ताच्या ह्या अशा 200, आता अजून पहिल्या अध्यायातील 200 ओव्या बाकी आहेत, त्यासुद्धा आपण लवकरच ऐकणार आहोत। आता परत एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी।